दोडका चवळी राजगिरा आहे काय पौष्टिक नाही का? हा म्हणा घे ठीक आहे. हो बाई किती भुकले जाम. अशी सगळी कामं करावं लागतात. तुम्ही काय माझी कामं करणार आहे का घरात? हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आहेत आता आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे आमच्या टेरेसवरून. तर खूप सुंदर मनोहर दृश्य आहे आमच्या टेरेसवरचं. अगोदर सूर्यनारायण दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. मकर संक्रांतीपासून सूर्यनारायणचं उत्तरायण सुरू झालेलं आहे. तेव्हापासून सूर्यनारायण थोडेसे उत्तरेकडे उगवत आहेत. पक्ष्यांसाठी पाणी ओतूया भांड्यामध्ये अगोदर. कावळे मामा इकडे येत नाहीत अजून सुद्धा, कारण पाण्यामध्ये अन्नाचे तुकडे नाही पडलेले. कावळे मामा इकडे येऊन बसलेले आहेत. हे बघा, तोंडामध्ये काहीतरी आणलेलं आहे. त्यांना माहित नाहीये पाणी तिकडे ठेवलेलं आहे. गेले तिकडे. सकाळ सकाळी पक्ष्यांची अशी शाळा भरलेली असते बघा. खूप सुंदर दृश्य असतं हे. त्याच्यामुळे मला सकाळ सकाळ टेरेसवर यायला खूप आवडतं. आता थोडा व्यायाम करून घेते आणि नंतर मग खाली जाते. आज भरपूर व्यायाम झालेला आहे. आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. कोई उठा की नाही अभी तक? मी आता स्वयंपाक बनवत आहे. स्वयंपाकामध्ये मी बनवली आहे राजगिऱ्याची भाजी शिजत आहे इकडे, आणि आता दोडक्याची भाजी बनवत आहे. त्याच्यानंतर चपाती बनवणार आहे. माझा दादू म्हणतो मी आज जेवण नाही करणार आहे. म्हणलं का? तर आज काही पौष्टिक जेवायला नाही म्हणतोय तो. म्हणलं दोडका चवळी राजगिरा आहे काय पौष्टिक नाही का? हे तर पौष्टिक आहे. तू जे खातो ना आईस्क्रीम, कुठं पिझ्झा, कुठं बर्गर, ते बुसकट आहे. हे सगळं पौष्टिक आहे. पण मुलांना काय जिभेला चव आली बस, त्यांना काही कळत नाही पौष्टिकतेचं महत्व. हा, तुम्हाला पौष्टिकतेचं महत्व कळत नाही ना. पौष्टिक काय आहे हेच कळत नाही. 2 वर्ष झालं ते बेचव ड्रायफ्रूट मी पाण्यात भिजून खातोय. ते बेचव नाहीये. अरे म्हणजे त्याला चव नाही. हा माहिती, चव कुठपर्यंत असते? आहे का त्याच्यात? चव फक्त जिभेपर्यंत असते. तुम्हाला जिभेला आवडणारा पदार्थ खा, 2 ते 3 मिनिटाच्या वरती चव राहत नाही कुठल्याही पदार्थाची. सत्तू पिले ना तू पण? हा, सत्तू एक शेक का बनवायचं मिक्सरने पिले का तू? हे घ्या फंडूजी, खालो आराम से. काकडी पण घ्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे होळी आणि उद्या आहे धुलीवंदन. तर तुम्हाला आजच्या होळीच्या आणि उद्याच्या येणाऱ्या धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. काय उनका ध्यान ऑफिस में रहता है. तर आज संध्याकाळी जेवणामध्ये पोळ्या असणार आहेत नैवेद्यासाठी पण होळीच्या. दादूला खूप आवडतात पोळ्या. मस्त मस्त गरमागरम तूप पोळी खायची. पोळी पूजन करायचं लवकर या. आज दुपारी जा ना फंडूजी, संध्याकाळी या पूजा करायला. अरे माझ्या बरोबर बसायचं ना जेवण करायला. बैठेंगे कभी तो. चल जेवण करू आपण दोघं. आता मी आणि मना जेवण करत आहे. मना तर जेवण झालेलं सुद्धा आहे. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. जेवणामध्ये मी खात आहे राजगिऱ्याची भाजी, दोडक्याची भाजी आणि भाकरी. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं. भोजन झाल्यानंतर किचन ओटा पण मी स्वच्छ केलेला आहे. इथं दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मना माझा कॉलेजला चाललेला आहे. ठीक आहे, चांगली दे प्रॅक्टिकलची परीक्षा. चांगला दे, काहीतरी कर कॉम्प्युटर करावं लागतं मेथडनुसार. ठीक आहे. आयुष्यात आव जा पुत्र, सावकाश गाडी चालव, लवकर ये. माझ्या तर सगळी कामं झालेली आहेत आणि थोडं जरी काम केलं ना तर खूप घाम येत आहे.
आणि दादूची माझ्या कॉलेज जाण्याची तयारी सुरू झालेली आहे. हांजी, आज कोणता पेपर आहे बाळा? क्वालिटी अश्युरन्स. हे तर कुठली इन्शुरन्स कंपनी सारखं वाटतं रे मला. बरं, चांगला लिही पेपर. हां, ठीक आहे आजी. हो, आओ जा बेटा. आजी आलेल्या होत्या. आजींची बेडशीट पडली. आता खाली जावा, सिविंग मध्ये जावं लागेल तुम्हाला. तिथे पडली बेडशीट सिविंग मध्ये. खालून खालून ते अमोल मुंडेचं घर नाही का, त्यांच्या शेजारी. अमोल बाबूचं घर, त्याच्या शेजारी त्या घरामध्ये. हा, तिकडे गेली. आजीला कळालंच नाही त्यांची बेडशीट कुठे पडली. असं तर सावकाश जाऊ आजी. हा, सायंकाळचे 4:30 वाजले आहेत. आता दुपारी थोडा वेळ मी आराम केला आणि मी आता पुरणपोळ्या करण्याची तयारी करत आहे. ह्या डेस्कीमध्ये मी हरभरा डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि इथं दादूनी बनवलेली आहे खीर. कशी बनली आहे? तू जशी बनवली तशी नाही बनली. मग कशी? सोक नाही झालं, सोक. अच्छा, त्यात फ्लेवर नाही उतरला शेवळ्यामध्ये दुधाचा. ठीक आहे. माँ की हाथ की खीर तो माँ की हाथ की होती है. तो सही है. अरे माझा बेबी आलेला आहे. कसं गेलं प्रॅक्टिकल? 17 मार्क कन्फर्म पास ना. अच्छी बात है बेटा. 30 पैकी 17. ठीक ठीक जेवढं केलं तेवढं झालं. ठीक. नाही बाहेर आलो. अरे कढीपत्ता आणायचं होता ना खालून. अरे सॉरी. बरं, फ्रेश हो. हातपाय धू. खा खा खा, तू खा रे राजा बाळा. आता मी पूर्णाला चटका देत आहे म्हणजे डाळीमध्ये गुळ मिक्स करत आहे, शिजवत आहे. हो, आणि पातेल्यामध्ये भात पण शिजत आहे. तर अशी सगळी कामं करावं लागतात. याच्यात काय याच्यामध्ये डाळीचं पाणी काढून ठेवलेलं आहे. याच्यापासून आमटी बनवायची आहे. ओके. आणि आता मी पूजेचं ताट सुद्धा तयार करत आहे. पप्पाने इथं काल गौऱ्या आणल्या होत्या. हो, हार पण आणून ठेवलेला आहे. कोणाची रात्रीच सगळं आणून. ओ माय गॉड. इथं तुपाचा दिवा पण तयार केलेला आहे मी. म्हणजे ऐन वेळेसला घाई गडबड होत नाही, त्याच्यामुळे मी अशी तयारी करून ठेवत असते अगोदरच. बरोबर. 7:30 वाजता जावं लागेल ना त्याला खाली. 7:30 नाही, 8ला. 8 नाही, 7:30ला. 7ला डोलिका दहन करतात, पूजा करतात. 7ला चालू होईल. हा, आता हे ताट खाली ठेवते मी देवाजवळ. हा, आता हे एक काम झालेलं आहे. अजून काय झालं त्याच्यामध्ये? पाणी. नैवेद्य ठेवायचं. पाणी नैवेद्य घेऊन जाते. ठीक आहे. कळशात पाणी. मी आता पोळ्या लाटत आहे. स्वयंपाक जवळजवळ माझा झालेला आहे. फक्त आता पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत, त्याही लाटत आहे. आणि पापड आणि भजी बनवायचे राहिलेले आहेत. इथं मी आमटी सुद्धा बनवली आहे. छान तरी आलेली आहे, काढून ठेवलेली आहे पातेल्यामध्ये. गुळवणी पण बनवली आहे. हो बाई, किती फुगले जाम. हो, अशी फुगायला पाहिजे पुरणपोळी. पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी गुळवणी बनवली आहे. माझी श्रेया आलेली आहे. कशी आहेस बाळा तू? हा, गुड. तर खूप दिवसातून आज आलेली आहे. पेपर कसे? अरे तू माझ्यापेक्षा उंच होशील बाळा, माझ्यापेक्षा मोठी होशील. ही नेहमी आली ना, माझी तिची हाईट मोजत असते है ना. एवढूशी होती, एवढूशी. आमच्या समोर आता एवढी मोठी झालेली आहे. आता मायापेक्षा पुढच्या वर्षी मायापेक्षा मोठी होईल. पुरणपोळी ही नेहमी गुळवणी बरोबरच खात असतात, दुधावरून असतात खात. कारण दूध आणि कुठल्याही डाळीचं अन्न हे विरुद्ध आहार आहे, पचायला जड असतं. पूर्वीचे लोक बघा, त्यांच्याकडे काही गाई म्हशी होत्या का? त्यांच्याकडे भरपूर गाई म्हशी होत्या, तरी सुद्धा पुरणाची पोळी आणि गुळवणीच खायचे. त्यांना माहित होतं की दूध आणि पुरणाची पोळी खायची नसते, पचायला जड असते. म्हणजे दहीवडा पण तुम्ही खाल्ला असेल बघा, तो पण पचायला जड असतो, उडदा डाळीपासून बनलेला. कारण दुधाचं कुठलंही अन्न कुठल्याही डाळीबरोबर नसतं खायचं, पचायला जड असतं. तुम्ही एकदा पुरणपोळी आणि दूध खाऊन बघा, त्याच्यानंतर तुम्हाला भूकच लागणार नाही, पोट सगळं जड होतं. जेव्हा पुरणपोळी बनेल आमच्या घरात तेव्हा मी गुळवणी बनवत असते. आज पण गुळवणी बनवली आहे पुरणपोळी बरोबर खायला. तर पटकन आवरून घेते. श्रेया थोड्या वेळाने पुन्हा येईल आणि मला म्हणेल चला आंटी आवरलं का, होळीची पूजा करायला जायची आहे. मग मी आता पटकन आवरून घेते. भजी पापड तळायचे.
थांब ना. भीष्मपतीची शकल को सुधारना पाहिजे. काय? अरे भीष्मपतीची शकल को सुधारना पाहिजे. अच्छा, तिला तयार व्हायचं आहे. ठीक आहे. मम्मी झाल्या पोळ्या? हा. ठीक आहे. जाऊया आपण 7:30 पर्यंत आवरून. ठीक आहे. तुलसी भवानी पूज पुनी पुनी मुदिता मन मंदिर चली. मैत्रिणी माझी तयारी झालेली आहे खाली होळी पूजनला जाण्याची. तर या इथं मी ताट पण तयार केलेला आहे बघाशीच. आणि आता हा जल आणि नारळ हा मना घेईल. ठीक आहे. तरी 8 वाजलेले आहेत निघता करता. उशीरच झाला शेवटी. मला त्या गौऱ्या पण घे बघा. तूच विसरली. मी सांगितलं तुला. दादू कलश घे. गौऱ्या घे. चलो. चला. कोणाची अजून नाही आले. पप्पाला सुट्टीच नाही. व्हॉट इज दिस? होळी पूजन अजून नाही झालेलं. सगळेजण इथं थांबलेले आहेत अशी वाट बघत. इकडे पण थांबलेले आहेत बाईक. वा ना होळीत. असं वा. आत्ताच घरी आलेला आहोत. दादा अजून खालीच आहे. आता आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.